हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोड ताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला करूया सुरुवात. येथे श्रेयाला डब्यासाठी बनवून द्यायची होती भाजीपोळी, पण तिला भाजीपोळी नको होती. ती म्हटली काहीतरी वेगळं दे मम्मी, भाजीपोळी नको. तिला सर्दी झाली होती थोडी. तर मग मी इथे एक मोठा बटाटा घेतला होता. तर बटाट्याचे थालीपीठ करणार होते मी. इथे तो स्वच्छ धुवून घेतला, खिसून घेतला खिसणीने. आणि खिसणीने खिसून घेतला. त्यानंतर पीठ घेतलं मी गव्हाचं चाळून आणि त्यामध्ये तो खीस टाकून घेतला. हिरवी मिरची घेतली, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतला आणि तो थोडा खलबत्त्यामध्ये आबडधोबड कुटून घेतला. आणि बटाट्याचा खिसा आणि हिरव्या मिरच्याचा जो कूट केला होता मी, हिरव्या मिरच्याचा लसूण आणि म्हणजे जिरं पण टाकायचं त्यामध्ये, पण जिरं नव्हतं माझ्याकडे. तर मी थोडं त्यात ओवा टाकला पिठामध्ये. बटाट्याचा खीस आणि हिरव्या मिरचीचा जो आबडधोबड जो कूट केला होता मी, तो यामध्ये टाकून दिला लसणाचा. आणि त्यामध्ये थोडा ओवा टाकला क्रश करून. मीठ टाकलं चवीपुरतं, हळद आणि थोडं आणखी तिखट टाकलं लाल. थोडं जाड तिखट केलेलं होतं मी, ते टाकलं. तर सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं मी. त्यात थोडं दहीसुद्धा ॲड केलं होतं. खूप छान लागतात दह्याने, टेस्टी लागतात. थोडंच टाकलं, जास्त नाही टाकलं. आणि ते सर्व मिक्स करून घेतलं मी. पाण्याने भिजवून घेतलं. छान छान झालं होतं. त्याचे थालीपीठ करायचे आहे. तर इथे मी एक पन्नी घेतली, त्यावरती थालीपीठ असे थापले हाताने. पातळ पीठ होतं म्हणजे असतं ते, तर त्याचे थालीपीठच करावे लागतात. किंवा तुम्हाला लाटून करायचे असले तर थोडं जास्त पीठ घ्यायचं. तर मी इथे कमी पीठ घेतलं होतं, कारण तिच्यासाठीच मला बनवायची होती, एकटीसाठीच डब्यात द्यायची होती आणि घरी खाणार होती ती. आणि म्हणजे आमच्या आहोंना बाहेर जेवायला होतं. तर मला पण उपवास होता गुरुवार. आज स्वामी समर्थाचे 9 गुरुवार म्हणजे धरत असते मी, तर तो गुरुवार होता. तर त्यांना जेवायला होतं बाहेर. म्हणजे भंडारा होता शेतात कुठेतरी, तर तिकडे जेवायला जायचं होतं त्यांना. आणि सॉरी, त्रयोदशीचा कार्यक्रम होता. मला सांगितलं होतं त्यांना, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. त्रयोदशीचा कार्यक्रम असतो. एकादश झाल्यावर तिसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमासाठी ते जेवायला गेले होते. तर तर मला उपवास होता, तर श्रेयाला एकटीलाच बनवायचे होते थालीपीठ, तर तिच्यासाठीच बनवणं सुरू होते. तर तर येथे थालीपीठ करणं सुरू होते माझे. तर मी एक दीड तिला खायला दिलं. 2 भाजले होते, त्यातले दीड खाल्लं होतं तिने. आणि बाकीचे मग डब्यात द्यायचे होते. तरी ते 2 थालीपीठ मी डब्यात दिले तिला. छोटे छोटे होते. आणि थोडं ॲपल कट करून दिलं डब्यामध्ये, अर्धा ॲपल दिलं. तर इथे तिचा डबा झाला होता रेडी. पाण्याची बॉटल आणि डब्बा आणि रुमाल. आणि तिला थोडी सर्दी झाली होती इथे, तर तिला औषध दिलं होतं, सर्दीचं औषध. तर ती तिच्या हातानेच घेते गोळ्या, औषध. तिला असं म्हणजे द्यायचं काम नाही माझं, ती तिच्या हातानेच घेते. छोटी होती तेव्हापासून, असं नाही की मोठी झाली म्हणूनच घेते. ती चांगली म्हणजे 2, 2.5, 3 वर्षाची होती तेव्हापासूनच ती, 3 वर्षाची असेल तेव्हापासूनच ती, म्हणजे तिला हातानं सवय आहे घ्यायची. तिच्या हातानंच पाहिजे तिला. आणि लहानपणापासून तिने औषध घ्यायला कधी बेजार केलं नाही. छान औषध घेत होती ती, कधी रडत नव्हती. गोळ्यासुद्धा अशी चावून खात होती. तर आम्हाला म्हणजे तिचं एवढं नवल वाटत होतं की मी सुद्धा
तिचे पप्पा म्हणतात की तू गोळ्या घ्यायचे असले की वेगळंच हे करते. म्हणजे मला घ्यावं वाटत नाही गोळ्या. माझं जर कधी तब्येत बरी नसली तर मला गोळ्या घ्यायचा एवढा कंटाळा येतो, खूपच कंटाळा येतो. पण ती लहान असून घेत होती. तर तिची झाली होती शाळेची तयारी आणि ती चालली होती शाळेत. तर तर ती मला बाय बाय करत होती. तिचे पप्पा तिला नेऊन सोडतात दररोज. ती अगोदर हो CBSEमध्ये होती लोणारला. पण तिला मराठी एवढं जमत नव्हतं. जोडाक्षरं हे वाचता नव्हते एवढी. तर त्यामुळे आम्ही तिला जिल्हा परिषदमध्ये टाकलं ह्या वर्षी, म्हणजे 4थीला. नाहीतर 3रीपर्यंत ती CBSEमध्येच होती याला लोणारला. तर एवढं वर्ष म्हटलं इथं टाकून बघू जिल्हा परिषदला. तर खूप छान आता जिल्हा परिषदला म्हणजे ह्या वर्षीच टाकलं तिला. तर छान वाचता येऊ राहिलं तिला. तर इथे श्रेया गेली शाळेत आणि त्यानंतर सकाळी लेकरांची गडबड असते शाळेत जायची, तर त्यांनाच डब्बा ते करून द्यावं लागतं. तर माझा चहा राहिला होता करायचा. तर दूध आणलं आणि दूध मी पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं. तर इथे मला चहा घ्यायचा होता. ते तर काही घेत नाही श्रेयाचे पप्पा आणि मी असं उपवास असले तर घेते. पण असे सारखेच उपवास आले आता सोमवार, पुन्हा एकादश आणि आता गुरुवार, आजचा गुरुवार. तर एकसारखेच उपवास आलेत. तर कसं चहा पाहिजेतच. फराळाचं असतं पण चहा. आणि गुरुवारच्या उपवासाला मी काही असं तिखट मीठ खात नाही, फळच खात असते. तर मग चहा लागतोच. तरी ते चहा ठेवला होता मी पातेल्यामध्ये आणि तोच उकळणं सुरू होता. एकीकडे दूध होतं तापवायला ठेवलेलं. आणि कसं लेकरं शाळेत गेल्यानंतर निवांत असा चहा घेणं होतो आणि लेकरांचं सुरू असतं हे दे मला, ते दे मला. आणि पूजासुद्धा मी श्रेया शाळेत गेल्यानंतर करत असते. ती 9-9:30ला जात असते. तर मग मी तेव्हा पूजा करते. तर चहा घेणं झाला माझा आणि त्यानंतर माझी फरशी राहिली होती पुसायची. फरशी पुसली. म्हटलं आता फरशी अगोदर पुसावी आणि नंतर थोडे भांडे होते पडलेले, नंतर मी ते घासणार होते. आणि फरशी झाल्यानंतर मग मी पूजा करणार होते. म्हणजे असे फरशी पुसायला असलं की छान वाटते, प्रसन्न वाटते, पूजा करायला पण चांगलं वाटतं. तर मी ते सर्व दोन्ही रूममधली फरशी पुसून घेतली होती. सगळे काने कोपरे पुसून घ्यावं लागतं. दररोजच म्हणजे फरशी पुसावं लागते. कारण व्हाईट कलरची फरशी आहे तर मळते ती आणि तसंही दररोज पुसली तर चांगलंच असते. तर मी त्या म्हणजे पाण्यामध्ये बकेटमधल्या पाण्यामध्ये थोडं गोमूत्र, आज गुरुवार होता, थोडं गोमूत्र आणि अ, हळद टाकली होती त्यामध्ये आणि त्याने फरशी पुसणं सुरू होती माझी. तर मी ते असे फास्टमध्ये फरशी पुसून घेतली. ते माझं मशीनजवळ ते थोडं पिशवी याच्यात आहे गोणीमध्ये थोडं ज्वारी आहे. तर ती आता संपून टाकायची आहे थोडी राहिली तर. म्हणजे भरपूर असं सामान झालं घरामध्ये तर कुठं ठेवावं ते म्हणजे असं जागा पण नाही आता ठेवण्यासाठी. तर म्हटलं आता चला दळायला काढता येते ज्वारी, तर मग ती संपून जाईल. तर ती मी तिथंच ठेवलेली आहे. तर मी इथे दरवाजामधली पण पुसून घेतली फरशी आणि खाली व्हरांड्यामध्ये म्हणजे खाली दारामध्ये मी खराट्याने अगोदर धुवून काढत असते सर्व ओटा आणि त्यानंतर मी तिथली सुद्धा पोछानंच फरशी पुसून घेत असते.
फरशी पुसल्यानंतर मी देवपूजा केली आणि त्यानंतर कपडे धुतले, बाहेर वाळत घातले कपडे. आणि इथे माझी चालली होती पूजा करणं. तर देवपूजा झाली होती माझी. तर आता राहिली होती माझी स्वामी समर्थ महाराजाची पूजा मांडणी राहिली होती. पूजा मांडून घेतली ती. तर इथे चौरंग स्वच्छ पुसून घेतला आणि त्यावरती पीस टाकला. मी साडीतला आलेला पीस होता माझा, तर पिवळ्या कलरचा तो टाकला आणि त्यावरती म्हणजे कळस तांदूळ आहे तर त्यावरती नारळ ठेवून तो ठेवायचा होता वरती. तर त्याला अगोदर 5 बोटे त्यामध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये त्यावर तांब्यावरती 5 बोटे ओढून घेतली आणि स्वस्तिकसुद्धा काढलं. तर पूजा मांडणी झाली माझी आणि त्यानंतर मी इथे रांगोळ काढून घेतली आणि अगरबत्ती लावायची राहिली होती ती लावली आणि छानशी अशी फुलाची रांगोळ काढली मी बोटाने.
आणि देवघरासमोर सुद्धा काढून घेतली आणि फुलवात लावली मी इथे. तर अशी होता आजचा दिवस माझा. आणि पूजा मांडणी कशी वाटली तुम्हाला ती मला कमेंट्समध्ये नक्की कमेंट्स करा. आणि थोडा कापूर पण हे केला मी ते जाळायला. आणि पोथी राहिली होती माझी वाचायची, तर मी नंतर वाचणार होते पोथी. तर पोथी मांडली आणि पूजा. तर घर खूप प्रसन्न वाटू लागलं आणि मनही प्रसन्न वाटते पूजा केल्यानंतर. त्यानंतर मी दरवाजामध्ये हळदीलेपन केलं